लावायचा प्रयत्न सोलापूर गैराजर शिवराज राक्षे व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना मैदानाच्या बाहेर काढायचं पोलीस प्रशासन पंचांना लात मारलेली आहे. कॅमेरामॅन मॅटवर असून मॅटवर कोणी बसायचं नाही. कुस्ती सुरू करू नका. खाली बसावे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की जय. बोल बजरंग बली की जय. हे पहा अतिशय प्रेक्षणीय आणि तुल्यबळ अशी लढत सुरू होते. सरपंच म्हणून काम पाहत आहेत नितीश साहेबांचा विवेक नायकाल सलामी भिडली. लाल कॉस्ट्यूम मध्ये कवाबीला पृथ्वीराज मोहोळ पुणे जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करतोय. तर वाईल्ड कार्ड द्वारा निळ्या कॉस्ट्यूम मध्ये शिवराज राक्षे. खेमेची पकड काय घडतंय का? सरपंचाचा इशारा कुस्ती निकाल मध्यावर चालू. शांतता राखा. स्वतः पृथ्वीराजचे वडील मार्गदर्शक म्हणून पहिल्यांदा सूचना देत आहेत. डाक लावायचा प्रयत्न. सगळे हलगे 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 महाराष्ट्राला मिळणार. हलगे नवा महाराष्ट्र केसरी गुंडे सर. गुंडे सर निर्णायक झालेली कुस्ती प्रेक्षकांनी द्या. चला रेफरी उत्साह आणि उधाणलेला जल्लोष आपल्याला इथे बघायला मिळतो. आणि थोड्याच वेळामध्ये आता महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा विशाल बंकर सोलापूर अंतिम लालपट्टीमध्ये चला सुरू होणारा सुहास गोडगे गोंदिया निळ्यापट्टीमध्ये चला. अप्पा संदीप बाप्पा कार्याध्यक्ष संदीप बाप्पा सुहास गुडगे आलेले. विशाल बनकर सोलापूर लालपट्टीमध्ये या. महाराष्ट्र केसरी माती विभाग ब्रांच पदकासाठी लढत होणार आहे. महाराष्ट्र केसरी माती विभाग ब्रांच पदकासाठी लढत होणार. विशाल बनकर सोलापूर पहिला पुकार आपल्यासाठी. सोलापूर टीम मॅनेजर परवान उपलब्ध होत नाही. विशाल बनकर सोलापूर पहिला पुकार. सर्व मान्यवरांना विनंती करतो कृपया आपण व्यासपीठावर यावं. विशाल बनकर सोलापूर. आमदार संग्राम भैया जगताप यांना विनंती करतो कृपया आपण व्यासपीठावर यावं. या स्पर्धेचे स्वागताध्यक्ष आणि महाराष्ट्र कुस्तीगीर संघाचे
उपाध्यक्ष लोकप्रिय आमदार माननीय संग्राम भैया जगताप यांना विशाल सोलापूर आपल्यासाठी दुसरा पुकार. सोलापूर टीम मॅनेजर परवान उपलब्ध होत नाही. विशाल बनकर सोलापूर आपल्यासाठी दुसरा पुकार. आमदार संग्राम भैया जगताप आले. उपस्थित मान्यवरांचं आपण महाराष्ट्र केसरी 2025 या महाअंतिम सोहळ्यानिमित्त अर्थात थोड्याच वेळामध्ये आपण कोण होणार महाराष्ट्र केसरीचा मानकरी, मानाच्या गवेचा मानकरी ते आपल्याला समजणार आहे. पण आपण सत्कार समारंभ उपस्थित मान्यवरांचा या ठिकाणी संपन्न करणार आहोत. पंचांनी घेतलेला निर्णय, पंचांचा निर्णय अंतिम आहे. पंचांनी घेतलेला निर्णय आहे बनकर सोलापूर. आमचाही घेतलेला निर्णय आहे. कृपया सहकार्य करावे. ज्या वेळेस सहमत होतं त्यावेळेसच कुस्तीचा निकाल दिला जातो. विशाल बनकर सोलापूर अंतिम तिसरा पुकार. पोलीस प्रशासन विशाल बनकर सोलापूर गैरहजर. तिथे गडबड करू नका. गर्दी गोडगे गोंदिया ब्रांच पदकाचा मानकरी. रे बाबा आप्पा सगळे पंचांनी बाहेर झाला. सगळे खेळाडू बाहेर झाला. एकही खेळाडू मैदानात थांबू नका. एकही खेळाडू मैदानात थांबू नका. सगळे खेळाडू बाहेर झाला. इथली गर्दी कमी करा. गर्दी कमी करा. आतापर्यंत 5 दिवस एवढ्या चांगल्या स्पर्धा झाल्यात. त्यांना बाहेर काढून द्या. कुणी तिथे बेशिस्तपणा. पोलीस प्रशासनाला विनंती आहे की त्यांनी मॅच क्रमांक शिवराज राक्षे व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना मैदानाच्या बाहेर काढायचं. पोलीस प्रशासन आपल्याला विनंती आहे की आपण शिवराज राक्षे व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना बाहेर काढायचं. हॅलो हॅलो चेक. हॅलो 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 हॅलो. त्या ठिकाणी कुणीही बेशिस्तपणा करणार नाही. हॅलो. कारण 5 दिवस खूप मेहनतीने या स्पर्धा संपन्न झालेल्या आहेत. आमदार संग्राम भैया जगताप यांच्या वतीने मी आपल्याला विनंती करतो. पंचांचा केलेला अपमान कदापि सहन केला जाणार नाही. त्यावर महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाने उचित कारवाई करावी. पंचांना लात मारलेली आहे. हॅलो हॅलो हॅलो. सगळा रेफरी संच तुमच्या रेफरी याच्यामध्ये या. रेफरी संच सगळे खाली. इथे सगळे रेफरी संच खाली या. एक सुद्धा रेफरी सगळे मॅच थांबू नका. सगळे खाली चला. सर्वांनी संयमाची भूमिका घ्यायची. सर्व आयोजक सदस्यांना विनंती. सर्वांनी संयमाची भूमिका घ्यायची.
प्रशासनाला विनंती आहे की आपण कुस्तीच्या प्लॅटफॉर्मवर असलेल्या सर्वांना खाली करायचं आहे. पोलीस प्रशासनाला विनंती आहे की आपण कुस्तीच्या प्लॅटफॉर्मवर उपस्थित असलेल्या सर्वांना खाली करायचं आहे. पोलीस प्रशासनाला आग्रहाची विनंती आहे की आपण केवळ अहिल्यानगर जिल्हा कुस्तीगीर संघाने दिलेली नावे असलेल्या कुस्तीगिरांनाच व्यासपीठावर कुस्तीच्या व्यासपीठावर उपस्थित ठेवायचे. बाकी सर्वांना त्यांनी कुस्तीच्या प्लॅटफॉर्मवरून खाली पाठवायचे. अहिल्यानगरमध्ये रविवारी महाराष्ट्र केसरी स्पर्धेची उपांत्य व अंतिम फेरी पार पडली. पुण्याचा पैलवान पृथ्वीराज मोहोळ हा यंदाच्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा मानकरी ठरला. पैलवान पृथ्वीराज मोहोळने स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पैलवान महेंद्र गायकवाडवर मात करत महाराष्ट्र केसरी स्पर्धेची गदा पटकावली. मात्र या स्पर्धेच्या अंतिम फेरीत पंचाबरोबर वाद घातल्यामुळे कुस्तीगीर परिषद महेंद्र गायकवाडवर 3 वर्षासाठी निलंबनाची कारवाई देखील केली आहे. तर उपांत्य फेरीतही असाच वाद पाहायला मिळाला. उपांत्य फेरीत मोहोळ विरुद्ध पैलवान शिवराज राक्षे यांच्यात सामना झाला होता. या सामन्यात 40 सेकंदात पंचांनी पृथ्वीराज मोहोळला विजय घोषित केलं. पंचांनी चुकीच्या पद्धतीने निकाल दिल्याचा आरोप करत शिवराज राक्षे यांनी पंचाशी वाद घातला. शिवराजने एका पंचाला लाथ देखील मारली. त्यामुळे कुस्तीगीर परिषदेने शिवराज राक्षे याला 3 वर्षासाठी निलंबन केलाय. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या उपांत्य सामन्यावेळी मोठा गोंधळ पाहायला मिळाला. या सामन्यात अवघ्या 40 सेकंदात पृथ्वीराज मोहोळने शिवराजला आपटलं. त्यानंतर पंचांनी पृथ्वीराजला विजय घोषित केलं. मात्र शिवराजने त्यांच्या प्रशिक्षकांनी व इतर उपस्थितांनी दावा केला आहे की शिवराजचे दोन्ही खांदे जमिनीला टेकलेच नव्हते. शिवराजने देखील रिव्ह्यूची मागणी केली. मात्र पंचांनी याच्या मागणीकडे दुर्लक्ष केलं. परिणामी शिवराजने गोंधळ घातला. मैदानात धक्काबुक्की सुरू झाली. तब्बल अर्धा तास हा गोंधळ चालू होता. शिवराजने संतापून पंचांना लाथ देखील मारली. अर्ध्या तासाने स्पर्धेचा अंतिम सामना खेळवण्यात आला. या सामन्यात महेंद्र गायकवाड व पृथ्वीराज मोहोळ आमने सामने होते. मात्र हाफ टाइम मध्ये महेंद्रने पंचाशी वाद घालायला सुरुवात केली. त्याने पंचांना शिवीगाळ देखील केल्याचा दावा केला जात आहे. त्या पाठोपाठ महेंद्रने थेट मैदान सोडलं. त्यामुळे पंचांनी पृथ्वीराज मोहोळ याला विजय घोषित केलं. दरम्यान शिवराज राक्षे व महेंद्र गायकवाड या दोन्ही पैलवानांच्या गैरवर्तनाची दखल घेऊन कुस्तीगीर परिषदेने या दोघांना 3 वर्षासाठी निलंबन केलं आहे. दरम्यान शिवराज राक्षे याने सामन्याच्या रिव्ह्यू करण्याची मागणी केली आहे. तसेच त्याने म्हटलंय की माझे खांदे जमिनीला टेकल्याचं दिसलं तर मी माझा पराभव स्वीकारेन. आता यावर तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत कमेंट बॉक्स मध्ये लिहायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. आणि आतापर्यंत मराठी जनता आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.